राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगणार, काल जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे. नेमक्या वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. जयंत पाटील साहेब परवा 2 दिवस आधी मुख्यमंत्र्यांना भेटले. काल शिंदे साहेबांना भेटले. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी त्यांच्या मतदारसंघातलं एका नगरपालिकेच्या संदर्भात डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये चर्चा केल्याचं त्यांनीच सांगितलं. कदाचित मुख्यमंत्र्यांनी त्यांना या सूचना दिल्या असतील की आपण हे खातं नगरविकास खात्याच्या संबंधित असल्यामुळे हे काम आपण जे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा भेटावं, म्हणून त्या कारणास्तव कदाचित ते शिंदे साहेबांना भेटायला गेलेले असतील. शेवटी जयंत पाटील साहेबांच्या मनामध्ये काय आहे हे ओळखण्या इतपत तरी काही मी मोठा नाहीये. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्थ खातं आपल्याला मिळावं अशी या ठिकाणी आग्रही मागणी आहे. तटकरे साहेबांनी देखील बोलून दाखवले. मात्र अर्थ खातं राष्ट्रवादीला देऊ नये अशी या शब्दामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून विरोध केला जातोय. असं शिंदे साहेबांच्या कुठल्याच नेत्याच्या तोंडून कोणाला कोणतं खातं देऊ नये असं मी काही ऐकलेलं नाही. शेवटी ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात कुठला पोर्टफोलिओ कोणत्या पक्षाकडे आहे याचं सूत्र जे ते सूत्र एनडीए मधल्या वरिष्ठांकडनं, केंद्रीय पातळीच्या वरिष्ठांकडनं ठरवलेलं गेलेलं आहे. त्यामुळे या पक्षाला ते देऊ नये, या पक्षाला त्या पक्षाला ते देऊ नये. मला तरी आमच्या पक्षाच्या भूमिका मांडायची जर का वेळ आली तरी मी सुद्धा हे मांडू नाही शकत की शिंदे साहेबांच्या पक्षाच्या मंत्र्यांना हे खातं देऊ नका, भाजपच्या मंत्र्यांना ते खातं देऊ नका. शेवटी जे काही सूत्र ठरलेलं असतं ते वरिष्ठ स्तरावर ठरलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणेच ते माझ्यामध्ये काम चालतं. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर काल पार्थ पवारांनी देखील भेट घेतली. राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी अंतर्गत मतभेद असल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. नाही, एक सांगतो मी, प्रफुल्ल पटेल साहेब आणि तटकरे साहेबांनी भेट घेतली, त्यांचं काम वेगळं होतं. पार्थ पवारांनी का बरं भेट घेतली याच्याविषयी मी काही विचारणा केलेली नाही. परंतु आज आज पार्थ पवार सुद्धा हे राज्यसभेचे खासदार आहेत. आमच्या पक्षाची एक प्रमुख भूमिका मांडणारे ते एक नेते आहेत. त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये संसदीय अधिवेशन जे पुढच्या काळात चालणार आहे, शीतकालीन सत्र जे चालणार आहे, ते शीतकालीन सत्रामध्ये जे जे काही समजा जर का विधेयक आणायचे असतील तर त्यांना समर्थन देण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि उहापोह करायला कदाचित ते गेलेले असतील. त्यात काही वेगळा अर्थ काढायला पाहिजे असं मला काही वाटत नाही. अजितदादांच्या निधनापूर्वी जे आहे दोघं राष्ट्रवादी एकत्र येतील या संदर्भात जी चर्चा झाली होती, या संदर्भात मला देखील माहिती आहे असा खुलासा सुनील तटकरे साहेबांनी केला आहे. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहे की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांबरोबर पवार साहेबांची चर्चा झालेली होती. पण ती कशी झाली, काय झाली, एनडीएत राहायचं नाही राहायचं किंवा काय करायचं याची कल्पना दादांनी काही आमच्या पक्षामधल्या कुठल्या नेत्यांना दिली असेल मला वाटत नाही. दादा गेल्यानंतर सुद्धा विलिनीकरण झालं पाहिजे अशा भूमिकेमध्ये पवार साहेबांच्या काही नेत्यांमधनं किंवा कार्यकर्त्यांमधनं सातत्याने ऐकायला मिळत होतं. पण त्याच्यानंतर या विलिनीकरणाचा विषय थांबल्यानंतर त्यांच्या पक्षाच्याच प्रदेशाध्यक्षांनी याचा स्पष्ट खुलासा दिलेला आहे की विलिनीकरणाची चर्चा ही तुर्तास तरी आमच्याकडनं थांबलेली. आमदार रवी राणांनी आज मोठं वक्तव्य केलंय. त्यांचं म्हणणं आहे की राजकारणामध्ये शक्य आणि अशक्य असं कुठलं काहीच नसतं. दोघंही राष्ट्रवादी एकत्र येतील. सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपद या ठिकाणी मिळेल आणि राज्याची धुरा जी आहे ती सुनेत्रा पवार सांभाळतील असं त्यांचं वक्तव्य आहे. तर रवी राणा साहेबांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडलेलं आहे. त्यामुळे त्यांचं वैयक्तिक मत असेल, त्यांनी कोणत्या आधारावर मांडलं, काय आधारावर मांडलं त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही आणि त्याच्यावर खुलासा देण्याची आवश्यकता पण नाही. दादा, दिल्ली केंद्रात आणि राज्यात मोठे फेरबदल होतील अशी TV9 कडे सूत्रांची माहिती आहे आणि या फेरबदलामुळे मोठं राजकारण या ठिकाणी केंद्रातलं आणि राज्यातलं बदलणार आहे. कसं पाहताय तुम्ही या वक्तव्याकडे? नाही, आता तुमच्या सूत्रांकडची माहिती ही सातत्याने आमच्या पक्षामध्ये असलेल्या दुराग्रहाविषयी सुद्धा असते. तसं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील अशी तुमच्या सूत्रांचीच माहिती आहे. पण पक्ष नेतृत्वाकडनं अशा प्रकारचे बदल होतील आमच्या पक्षाकडनं अजूनपर्यंत तरी आम्हाला काही सांगितलेलं नाही. त्यामुळे केंद्रात बदल होणार का राज्यात बदल होणार त्याच्या काही हालचाली सुरू आहेत, वेगाने धावपळ सुरू आहे. आता जो तो ज्याच्या पक्षाचं काम आणि ज्याची जबाबदारी पार पाडण्याचं पक्षश्रेष्ठी करतायत, त्यात ते फेरबदलच होतील
अशा प्रकारची चर्चा मला तरी ऐकायला मिळालेली नाही. तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळणार आहे. आता याही गोष्टीचा खुलासा वारंवार मला ऐकायला मिळतं की मला प्रदेश अध्यक्ष करणार, आमच्या पक्षामध्ये बदल होणार. मी आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगतो की आमच्या पक्षामध्ये मला तरी कोणीही प्रदेश अध्यक्ष व्हावं किंवा करण्यात येईल अशा प्रकारची चर्चा एकाही नेत्याने केलेली नाही. राहिला पक्ष आमच्या पक्षाच्या बदलाच्या विषयी, तर आता तुर्तास त्याची काही आवश्यकता पण नाही. ज्या पद्धतीने आमचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब काम करतायत, गेल्या एनडीए मध्ये सहभागी होण्यापासून अजितदादा हयात असेपर्यंत आणि दुर्दैवी निधन दादांचं झालं त्या दिवसापासून तर आजपर्यंत आमच्या पक्षाचं संघटन, सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्यापर्यंत, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यापर्यंत त्यांनी त्यांची मोलाची कामगिरी त्या ठिकाणी बजावलेली आहे. जिल्ह्यामध्ये त्यांचं संघटन आता सुद्धा त्यांचे दौरे अनेक ठिकाणी असतात. त्यामुळे त्या दौऱ्यांच्या आधारावर त्यांचं संघटनेचं काम अतिशय उत्तम चाललेलं आहे. त्यामुळे मला प्रदेश अध्यक्ष करण्याची बातमी आलीच कुठून, हा मला सुद्धा प्रश्न आहे. आज ती काही चर्चा कुठे झालेली नाही. तर अशा पद्धतीने राज्यात वेगवेगळ्या चर्चा असल्या तरी आमच्या पक्षात कुठलेही फेरबदल होतील अशी कुठलीही माहिती सध्या तरी नेत्यांकडून नसेल किंवा माझ्यापर्यंत आलेली नाही. आणि या चर्चा असतात, त्यामुळे या चर्चेला कुठलाही आधार नाही असं देखील आमदार अनिल पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.